तुम्हाला गोष्ट माहीत झाली का की नवोदयचा सिलेबस बदललेला आहे. नवोदयचे या वर्षीचे फॉर्म ओपन झालेले आहेत, परंतु घाई करू नका. नवोदयच्या फॉर्म भरण्या सिस्टीम मध्ये पण बदल झालेला आहे. डॉक्युमेंट्स कसे भरायचे आहेत, फॉर्म कसा भरायचा आहे, सिलेबस नेमका कोणता चेंज झालाय, हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुमची तयारी जी आहे ती योग्य मार्गाने होऊ शकणार नाही. पुढच्या 3 मिनिटांमध्ये आपण बघूया की नेमका बदल कशामध्ये झालेला आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचे. तर नवोदय विद्यालयाची ही परीक्षा या वर्षी जे विद्यार्थी 5वी मध्ये त्यांना देता येणारच आहे. परंतु भविष्यामध्ये जे विद्यार्थ्यांना नवोदयचे त्या पालकांसाठी पण हा व्हिडिओ महत्वाचा आहे. नवोदयचे जे फॉर्म ओपन झालेले आहेत त्याची आपल्याला लास्ट डेट आलेली आहे 31 जुलै 2026. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, कोणतीही फी याला नाहीये. याची जी फॉर्म भरण्याची लिंक आहे व्हिडिओच्या खाली आपल्याला मिळणार आहे. तो नवोदयचा विद्यार्थ्याचा फॉर्म 31 जुलैच्या आत भरायचा आहे, परंतु घाई करू नका. 1-2 दिवसामध्ये अगोदर पूर्ण माहिती करून घ्या. ह्या व्हिडिओमधून आपल्याला डॉक्युमेंट्स वगैरे सर्व क्लिअर होणार आहे आणि त्याच्यानंतरच फॉर्म व्यवस्थित भरून घ्या, कारण काही गोष्टी चुकल्या तर परत आपल्याला त्या करेक्शन करणं मुश्किल राहतं. लक्षात. त्यानंतर प्रवेश परीक्षा, नवोदयची परीक्षा गेल्या वर्षीप्रमाणे नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे. 28 नोव्हेंबरला ही परीक्षा होणार आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट, विद्यार्थी या वर्षी जे 5वीला आहे ते नवोदयचा फॉर्म भरू शकतात, कोणत्याही माध्यमातील ते असतील, परंतु त्यासाठी विद्यार्थ्याचं वय बसलं पाहिजे. विद्यार्थ्याची ही बर्थ डेट आहे ते लक्षात घ्या. याच्यामध्ये दिले आपल्याला 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 या दरम्यान किंवा या तारखेला जरी असेल तर आपला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थ्यांचा बसत नाही वय, त्यामुळे वय चेक करणं महत्वाचं आहे की 1 मे 2015 ते 31 जुलै 2017. नवोदयचा या वर्षाचा एक महत्वाचा नवीन अपडेट आहे, तो म्हणजे आता फॉर्म भरत असताना आपल्याला माहित झालंय की विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत असतो त्या जिल्ह्यामधून त्याला फॉर्म भरता येतो आणि हा रूल सर्वांना अप्लाय. जर तो ज्या जिल्ह्यामध्ये शिकतोय त्याच जिल्ह्यामध्ये भरू शकतो. हा एकदम लिगली फॉर्म भरण्याचा प्रकार आहे. परंतु यावर्षी त्यांनी नवीन अपडेट आणला की जर विद्यार्थी शेजारच्या जिल्ह्यामध्ये, बाउंड्रीच्या जिल्ह्यामध्ये जर शिक्षण घ्यायला तिकडं आहे, राहिला तो शेजारच्या जिल्ह्यामध्ये, म्हणजे त्याचा मेन जिल्ह्याच्या शेजारी त्याची दुसरी शाळा आहे आणि ती शाळा जर 10 किलोमीटरच्या अंतरात असेल तर लिगली आपल्याला असा पण फॉर्म सबमिट होणार आहे. परंतु जर ती विद्यार्थी शाळा 10 किलोमीटरच्या अंतरात नसेल तर मग आपल्याला जे काही रेसिडेन्स दाखवा लागणार आहे, तो विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याचा दाखवा लागणार आहे. या पद्धतीने फॉर्म भरावा लागणार आहे. हे थोडंसं त्यांनी यावर्षी नवीन आणलेले की समजा विद्यार्थी पुणे जिल्ह्यामध्ये, शेजारी नगर जिल्ह्यामध्ये तो 10 किलोमीटरच्या अंतरावरती तिथल्या गावामध्ये शाळेला आहे, तर त्यासाठी तो लिगली फॉर्म सबमिट होऊन जाईल. पण जर तो 10 किलोमीटरच्या अंतरात नसेल तर मग आपल्याला काही करून या पद्धतीने फॉर्म भरावा लागेल. म्हणजे विद्यार्थ्याचं जे रेसिडेन्स सर्टिफिकेट आहे, आधार कार्डचा ऍड्रेस प्रूफ आहे, आपल्याला नगर जिल्ह्यात दाखवा लागेल. म्हणजे या पद्धतीचं फॉर एक्झाम्पल मी आपल्याला सांगतोय. त्यामुळे जो गेल्या वर्षीचा रूल होता तो महत्वाचा, विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे ना त्याच जिल्ह्याचं त्याचं आधार कार्डचा ऍड्रेस असणं आवश्यक आहे. नसेल तर ते करून घेणं आवश्यक आहे. जर होत नसेल तर पालकांना त्या जिल्ह्याचं, विद्यार्थी 5वीला ज्या जिल्ह्यामध्ये शिकत आहे त्या जिल्ह्याचं कोणतं तरी एखादं रेसिडेन्स सर्टिफिकेट तात्पुरतं भरावं लागेल. परंतु जर त्याचं ऍडमिशन झालं, शेवटी त्याचा मेरिट मधून त्याचा नंबर लागला आणि प्रवेश त्याला मिळणार असेल, मात्र त्यावेळेस त्याला ते सर्टिफिकेट म्हणजे आधार कार्डचा चेंज वगैरे सगळं करून ते त्याला द्यावं लागणार आहे त्या जिल्ह्याचं. रुरल आणि अर्बन, शहरी आणि ग्रामीणचा हा प्रकार आपल्याला माहिती आहे की ग्रामीण मधील विद्यार्थ्यांना 75% जागा आहेत आणि शहरी मधल्या विद्यार्थ्यांना उरलेल्या जे 25% आहेत त्याच्यामध्ये शहरी ग्रामीण दोघं पण असतात. त्याच्यामुळे मेरिट आपल्याला समजलं असेल. तर त्याच्यामध्ये जो विद्यार्थी 3री 4थी 5वी तिन्ही वर्ष ग्रामीण मध्ये असेल त्यालाच ग्रामीण मधून फॉर्म भरता येणार आहे. तो 1 वर्ष जरी तर समजा शहरामध्ये शिकला असेल तर त्याला तो शहरी मधूनच फॉर्म भरावा लागेल. या वर्षीचा सगळ्यात मोठा अपडेट म्हणजे नवोदय विद्यालयाचा सिलेबस चेंज झालेला आहे. आता सिलेबस नेमका चेंज कुठं झालाय तर या सिलेबस चेंज झालाय फक्त जे पहिले 40 प्रश्न होते मेंटल ॲबिलिटीचे, बुद्धिमत्ता, त्याच्यामध्ये चेंज झालेला आहे. बाकी मॅथ्स आणि पॅसेज हा जो प्रकार होता हा सेम राहिलेला आहे. आता हा कुठे चेंज झालेला असं घ्या, जे 40 प्रश्न होते मेंटल ॲबिलिटीचे ते आता कमी झालेले आहेत. ते अगोदर 40 होते तर आता ते 20 झालेले आहेत, 20 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर जे नवीन आले ते म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज, EVS, यालाच आपण असं म्हणूया की मुलांचं जे सामान्य विज्ञान आहे या प्रकारचे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये 4थी 5वीचे ते टॉपिक आहेत आणि डिटेल व्हिडिओ आपल्या यानंतर येणार आहे, त्याच्यामध्ये आपण डिटेल त्याचा स्टडी करूया. त्याच्यामध्ये 20 प्रश्न 25 मार्काला आहे. तो अशा प्रकारे हा EVS आलेला आहे. त्यानंतर बाकी मॅथमॅटिक्स, लँग्वेज हे सेम आहे. अशा प्रकारे टोटल जर आपण काढले तर 80 प्रश्न 100 मार्काला, एक प्रश्न 1.25 मार्काला, कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. आता सगळ्यात महत्वाचं, फॉर्म भरत असताना आपल्याला जे डॉक्युमेंट भरत असताना द्यावं लागणार आहे ते फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा फोटो आणि सही, विद्यार्थ्याचे फोटो आणि पालकांची सही, विद्यार्थ्याची सही एका कागदावरती आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. आयडेंटिटी प्रूफ म्हणजेच रहिवाशी, म्हणजे विद्यार्थ्याचं जे आधार कार्ड आहे
5वीला ज्या जिल्ह्यामध्ये तो शिकतोय तिथला त्याचा आधार कार्डवरती ऍड्रेस असणं आवश्यक आहे. नसेल तर करून घ्यावं लागेल, नसेल तर मग दुसरं एखादं रेसिडेन्स सर्टिफिकेट भरावं लागणार आहे. ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर स्टुडंटचा आयडी, अपार आयडी आणि पीएन नंबर लक्षात घ्या. तर हा जो अपार आयडी आणि पीएन नंबर आहे हा स्कूलमधून आपल्याला पालकांना घ्यावा लागणार आहे. परंतु जर समजा हा नसेल तर हे ऑप्शनल आहे. जर काही काही स्कूलकडे नसतंच माहिती, ते म्हणतात आम्हाला माहितच नाही, पालक जाऊन त्यांना विचारतात आणि मग त्यांना वाटतं की आता काय करू, फॉर्मचा अवघड होईल. नाही, अशा हे ऑप्शनल आहे. मिळालं तर भरा, चांगली गोष्ट आहे. नाही मिळालं तर ऑप्शनल आहे, नाही भरलं तरी चालू शकतं. लागली गरज तर आपण नंतरही परत प्रोव्हाइड करू शकतो. त्यामुळे ऑप्शनल आहे. त्यामुळे नवोदय विद्यालयाचा फॉर्म भरत असताना या गोष्टीची घाई करू नका किंवा कोणत्याही चुका करू नका. ती म्हणजे पहिली गोष्ट चुकीचा डिस्ट्रिक्ट निवडू नये. त्यानंतर चुकीचा रूल किंवा अर्बन हे पण चुकीचं भरू नये, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं ऍडमिशन होऊन सुद्धा परीक्षेमधून ते मेरिटमध्ये लागून सुद्धा नंतर ऍडमिशन कॅन्सल होतं, कारण त्यांनी चुकीची कॅटेगरी निवडलेली होती. त्यामुळे पहिल्यांदा फिक्स करून घ्या, थोडासा वेळ घ्या, एक 3-4 दिवस, एक आठवडा घेतला तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर सेंट्रलचं सर्टिफिकेट लक्षात, कास्ट सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागणार नाहीये. परंतु आपण जे फॉर्म भरताना कास्ट निवडणार आहे, समजा आपण ओबीसी निवडली, तर ओबीसीचं सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट त्यांना आपल्याला द्यावं लागणार आहे ऍट द टाइम ऑफ ऍडमिशनला. जर ते नाही दिलं तर ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. किंवा SC/ST सर्टिफिकेट त्यांना द्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट रेडी असलं पाहिजे आणि ते योग्य आपण निवडलं पाहिजे. त्यानंतर जन्मतारीख जी आहे ती पण बरोबर टाकली पाहिजे फॉर्म भरताना. त्यानंतर लास्ट डेट आता त्यांनी आपल्याला दिलेली आहे की 31 तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या, परंतु आपण एवढ्यापर्यंत वेळ नाही घालवला पाहिजे त्याच्या अगोदरच, कारण नवोदयचा सर्व्हर हा काय होतो, एरर होते त्याला, म्हणजे शेवट जसं लोड वाढतो ती वेबसाईटच चालू होत नाही. आणि गेल्या वर्षी खूप जणांचे फॉर्म राहिले होते. त्याच्यामुळं फॉर्म तुम्ही आता माहिती घ्यायला 3-4 दिवस जाऊ द्या, पण त्याच्यानंतर पुढच्या 1-2 आठवड्यात 100% सर्वांनी फॉर्म भरून घ्या. त्यामुळे फॉर्म कसा भरायचा आहे तर डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपल्याला मिळणार आहे. डायरेक्ट आपण लाईव्ह फॉर्म भरणार आहे. त्यामुळं आत्ताच व्हिडिओला सेव्ह करा, शेअर करा. भेटूया आपण अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यामध्ये आपण फॉर्म कसा भरायचा हे पण बघूया. आणि हे जे आता आपण PDF पाहिली, हे जर आपल्याला डाउनलोड करायचं असेल तर MSK क्लास ऍप ह्याची लिंक आपल्या खाली दिली, त्याच्यावर जावा. त्याच्यामध्ये आपला हा जो न्यू सिलेबस आहे, ही जी PDF आहे हे आपल्याला मिळणार आहे. आणि आता पुढचा व्हिडिओ आपल्याला येणार आहे, त्यामध्ये फॉर्म डिटेल कसा भरायचा या व्हिडिओमध्ये आपण भेटूया.